हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आज मी बनवले होते रवा उत्तप्पे. झटपट असे तयार होतात. जास्त वेळ अजिबात लागत नाही. सुरुवातीला एका भांड्यात रवा घ्यायचा, त्यात 2 चमचे बेसन पीठ आणि 2 चमचे दही मिक्स करायचा. सुरुवातीला पाणी न घालताच मिक्स करून घ्यायचं, म्हणजे सगळं एकजीव होतं. नंतर थोडं थोडं पाणी आपण ॲड करत जाणार. जशी आपल्याला कन्सिस्टन्सी हवी आहे तसं आपण पाणी ॲड करणार. सुरुवातीला थोडं जास्तच पाणी घ्यायचं, कारण ते गरा भिजायला लागतं. आता मी छान मिक्स करून घेतले. आता झाकून ठेवते थोड्या वेळ. दुसरीकडे मी गरा भिजतोय तोपर्यंत भाज्या कट करायला घेतल्या. माझ्याकडे फक्त 4च भाज्या होत्या शिल्लक, तो मी फक्त 4च घेतल्या. शिमला मिरची, कोथिंबीर, टोमॅटो आणि कांदा सगळं बारीक बारीक चिरून घेतलं आहे. तुम्हाला ज्या आवडतात तुम्ही त्या भाज्या मिक्स करू शकता. पालकही ॲड करू शकता, गाजर किसून घालू शकता. मी सगळं बारीक बारीक कापून घेतलं आहे. आपल्या भाज्या चिरून होत आहेत तोपर्यंत गरा पण भिजला आहे. गरा कमीत कमी 10 ते 15 मिनटं भिजून ठेवा, म्हणजे तो छान भिजला जाईल. आणि गरा घेताना छोटाच घ्या, जास्त मोठा मोठा असणारा गरा घेऊ नका. आता मी सगळ्या त्या भाज्या मिक्स केल्यात. मिक्स केल्यानंतर बघायचं आपल्याला पाणी टाकायची गरज आहे की नाही. आता मी सगळ्या भाज्या आणि मीठ टाकून मिक्स करून घेतलं आहे. मला थोडंसं पाणी कमी वाटतं आहे, त्यामुळे मी थोडंसं पाणी ॲड करणार आहे. तुमच्याकडे जर पाणी जास्त झालं असेल तर एखादा चमचा बेसन पीठ ॲड पण करू शकता, नाहीतर कमी झालं तर आपण पाणी ॲड करूच शकतो ना. आता छान तवा गरम करून घेऊ. त्याच्यावर हे टाकून घ्या. मस्त सगळ्या साईडने पसरवून घ्या. जास्त पातळ नाही आपण पसरवणार, कारण ते जाडच छान लागतं. थोड्या वेळ झाकण ठेवून आपण ते शिजवून घेऊ, म्हणजे ते वाफेने शिजलं जातं. नंतर वरती सगळं कोरडं झालं आपण ते दुसऱ्या साईडने पण भाजून घ्यायचं. आपण जसे उत्तापे बनवतो तसंच ते करून घ्यायचं. तुम्ही जर कधी ट्राय नसेल केलं तर एकदा करून बघा, कसं होतात ते सांगा मला. असे दोन्ही साईड छान खरपूस भाजून घ्या. थँक्यू.